कहाणी पिठोरीची. या कहाणीत एका स्त्रीची मुले जन्मतः मरत असतात म्हणून तिला घरातून हाकलून दिले जाते. तिलाही जे घडले त्यासाठी आपणच दोषी आहोत असे वाटत असते. जंगलात नागकन्या आणि आसरा म्हणजे एक प्रकारच्या जलदेवता तिची मदत करतात. तिची मुले वाचतात, त्यामुळे ती सासरी परत येते. तिचे सासरी स्वागत केले जाते. तिला सन्मानाने घरात घेतले जाते. श्रावण अमावस्येच्या दिवशी शिवलिंगाची बेलपानाने पूजा करून खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा असे सोपे व्रत आहे. बोध. शिवलिंगाच्या जवळ सकारात्मक आणि शांत वातावरण असते, ज्याचा मनावर चांगला परिणाम होतो. बऱ्याच कहाण्यात दूध, पाणी, बेल यासह महादेवाची पूजा करावी असे सांगितले आहे. शिवमंदिरात मन लवकर एकाग्र होते. प्राचीन मंदिरात वेगळ्या लहरी अनुभवता येतात. प्राचीन शिवमंदिरे ही भारताची शक्तिस्थाने आहेत. योगाभ्यास आणि स्थापत्य कलेचा आविष्कार आहेत. स्त्रीची शरीर रचना वेगळी आहे. स्त्रीची शारीरिक आणि मानसिक रचना आणि वेदना स्त्रीच जास्त समजून घेऊ शकते. घरच्या लोकांनी हात झटकले तेव्हा समाजाने बघ्याची भूमिका न घेता तिला मदत केली हे स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. सून परत आल्यावर समाजाच्या धाकापायीच घरच्यांना तिला आदरपूर्वक घरात घ्यावे लागले. लोक काय म्हणतील हा दबाव थोड्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. बेलगाम वागण्यावर त्यामुळे अंकुश राहतो आणि गैरप्रकारांना आपोआप आळा बसतो. गावकरी ते राव काय करेल असे म्हणूनच म्हटले जाते. रागाच्या भरात कुटुंबियांनी घालवून दिले, पण नंतर त्यांना त्यांच्या कृतीचा पश्चाताप झाला, चुकीची जाणीव झाली, म्हणून त्यांनी सून परत आल्यावर घरात घेतले असेही असेल. अपत्य संभव आणि वंशविस्तार स्त्रीमुळेच शक्य आहे. समाजाच्या सर्व स्तरात स्त्रीची गर्भावस्था निरामय असावी. अपत्य जन्म निर्वेध व्हावा आणि अपत्याचे जीवन निरोगी राहावे असे मानले जाते. त्या अनुषंगाने अनेक व्रतवैकल्ये, उपासना, समजुती निर्माण झाल्या. माता आणि बालक यांच्या स्वास्थ्यासाठी काळजी घेतली जाते, ज्यात मातेचे आरोग्य आणि मनस्थिती उत्तम राहावी यासाठी प्रयत्न केले जातात. डोहाळ जेवण करणे, हिरवी साडी नेसणे, माहेरी पाठवणे अशा प्रथा पडल्या, ज्या पाळल्याही जातात. गर्भवतीला प्रसन्न वाटावे म्हणून वनात, चांदण्यात, बोटीत अशा वेगवेगळ्या ठिकाणी भोजनास नेले जाते. त्यात पाण्याची, अंधाराची सवय व्हावी, भीती जावी असाही गर्भसंस्काराचा विचार आहे. नागकन्या म्हणजे सापाच्या मुली नसून नाग समाजातील मुली आहेत. जलदेवतांना आसरा किंवा अप्सरा असे मानले किंवा म्हटले जाते. आसरा या जलकन्या म्हणजे नाविक, कोळी समाजातील स्त्रिया असाव्यात. मेलेले मूल नुसत्या पूजेने जिवंत होणे अकल्पित वाटते. आदिवासी स्त्रियांनी केलेल्या उपचारांमुळे बेशुद्ध, आजारी बाळ सावध झाले असावे. गदिमांनाही जन्मतः मृत म्हणून समजले गेले होते. एका दाईच्या सजगतेमुळे ते जिवंत असल्याचे लक्षात आले. आदिवासी समाजाला झाडपाल्याचे, औषधीचे ज्ञान चांगले असते, पण दुर्दैवाने ते बहुजन समाजापर्यंत मात्र येत नाही. आदिवासी मूळ प्रवाहात पटकन मिसळत नाहीत. त्यांनी केलेल्या उपायांमुळे कहाणीतील स्त्रीचे बाळ वाचले. सार किंवा तात्पर्य. बऱ्याच व्रतांमागची भूमिका किंवा विचार स्पष्ट न केल्यामुळे, न समजल्याने कर्मकांड इतकेच स्वरूप त्याला राहिले आणि उद्देश मागे पडला. कहाण्यांमध्ये आजार, गरिबी, अपमृत्यू यासारख्या अडचणींवर तोडगे सुचवले आहेत. व्यक्तीने, त्याच्या कुटुंबाने, समाजाने कसे वागायला हवे हे सांगितले जाते. कित्येकदा माणूस भावनेच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो. चूक सुधारली जाऊ शकते, तो गुन्हा नाही. माफी मागणे आणि माफ करणे ही चांगली आणि आवश्यक मूल्ये आहेत. स्वतःच्या अहंकारापेक्षा कुटुंबाचे आणि समाजाचे हित लक्षात घ्यायला हवे. काही वेळा कुटुंबियांचे ज्ञान तोकडे पडते. सुदृढ बालके हे आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करतात. त्यामुळे बाळ आणि त्याची आई ही समाजाची ही जबाबदारी आहे आणि सर्वांनी मिळून त्या दोघांची काळजी घ्यावी, आधार द्यावा, मदत करावी हे या कहाणीचे सार.